नमस्कार. स्टँडअप मॅथ्स बाय सुरेश शिंदे या शैक्षणिक व्हिडिओ चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत. स्टँडर्ड 9 मॅथमॅटिक्स पार्ट 1 अल्जेब्रा याचा चॅप्टर नंबर 5 लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स या चॅप्टरचा अभ्यास आपण करत आहोत. लास्ट टाइमला आपण इंट्रोडक्शन पाहिलेले आहे. थोडक्यात लिनियर इक्वेशन कोणाला म्हणतात ते आपण पाहिलेलं आहे. परंतु त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं ते जे लिनियर इक्वेशन्स होते ते वन व्हेरिएबल एकच व्हेरिएबल असणारे लिनियर इक्वेशन्स आपण पाहिलेले होते. एवढंच नव्हे तर ते आपण सॉल्व्ह केले होते. म्हणजे त्यामध्ये असणारा जो व्हेरिएबल आहे त्या व्हेरिएबलच्या व्हॅल्यूज आपण काढलेल्या होत्या. आज आपण पाहू मग लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स कुणाला माहिती. चॅप्टरचं नावच आहे आपले लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स, पण याचा अर्थ अजून आपण पाहिलेला नाही. लिनियर इक्वेशन माहिती आहे आम्हाला, पण 2 व्हेरिएबल मध्ये लिनियर इक्वेशन कोणत्या कंडिशन्स पूर्ण कराव्या लागतात त्या इक्वेशननं, मग त्याला लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स म्हणतात ते आपल्याला पाहिजे. आणि त्याचा जनरल फॉर्म ऑफ द लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल तोही आपण पाहणार आहोत. तर बघू आपण मग लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. an equation which contains 2 व्हेरिएबल्स. बघा काय म्हटलंय, an इक्वेशन एक इक्वेशन असलं पाहिजे which contain 2 व्हेरिएबल्स त्याच्यामध्ये 2 व्हेरिएबल्स असले पाहिजे. and the degree of each term containing variable is 1. त्यामधल्या प्रत्येक टर्म मधला जो काय व्हेरिएबल आहे त्या व्हेरिएबलची डिग्री किती असली पाहिजे, 1. डिग्री 1 असेल तरच लिनियर, अदरवाइज नो. द व्हेरिएबल इज 1 इज कॉल्ड अ लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. याच्यावर जरा मी लिहितो, जरा बघा काय लिहिले मी. याचा आधार घेऊ नंबर ऑफ व्हेरिएबल 2. व्हेरिएबल किती पाहिजेत आम्हाला, 2 व्हेरिएबल. बघा ना, an equation which contains 2 व्हेरिएबल. इक्वेशन तर असलंच पाहिजे, मध्ये इक्वल साइन असलंच पाहिजे, 2 साइड असल्याच पाहिजे, पण त्याच्याशिवाय त्याच्यामध्ये व्हेरिएबल किती पाहिजे, 2 असले पाहिजे. ही पहिली कंडिशन पूर्ण केली. त्या 2 व्हेरिएबल आहेत का. दुसरी कंडिशन, डिग्री ऑफ ईच टर्म कंटेन व्हेरिएबल इज इक्वल टू 1. त्यामध्ये जो व्हेरिएबल आहे ना त्या प्रत्येक व्हेरिएबलची डिग्री किती असली पाहिजे, 1 असली पाहिजे. समजलं. हे 2 कंडिशन पूर्ण केल्या तर त्याला काय म्हणायचं, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. पहिली कंडिशन ते इक्वेशन असले पाहिजे आणि त्या इक्वेशन मध्ये 2 व्हेरिएबल्स असले पाहिजे. आणि डिग्री ऑफ ईच टर्म कंटेन्स व्हेरिएबल, ते व्हेरिएबलची डिग्री काय असली पाहिजे, 1 असली पाहिजे. मग आता या ठिकाणी ह्याचा स्टँडर्ड फॉर्म जनरल फॉर्म म्हणतात तो लिनियर इक्वेशनचा कोणता ते पाहतात. इफ ए बी सी आर रियल नंबर, समजा ए बी आणि सी हे रियल नंबर आहेत, अँड ए इज नॉट इक्वल टू 0, बी इज नॉट इक्वल टू 0, ए आणि बी च्या किमती 0 असता कामा नये. म्हणजे तर नॉन झिरो नंबर्स आहेत, ते नॉन झिरो नंबर्स आहेत ए अँड बी, नॉन झिरो रियल नंबर. रियल नंबर म्हणजे झिरोचाही समावेश होत त्यामध्ये, पण झिरो सोडून ते तुम्हाला काय पाहिजे, रियल नंबर असले पाहिजे. एक्स अँड वाय आर व्हेरिएबल. समजा एक्स आणि वाय हे व्हेरिएबल असते, तर ए एक्स प्लस बी वाय प्लस सी इक्वल टू 0 इज द जनरल फॉर्म ऑफ अ लिनियर इक्वेशन. हा त्या लिनियर इक्वेशनचा काय झाला, जनरल फॉर्म असे म्हणतात. इन 2 व्हेरिएबल्स.
बघा ना मग यामध्ये याचं या इक्वेशनचं बघा जरा ऑब्झर्व करा जरा. इथे एक्स अँड वाय हे दोन व्हेरिएबल आहेत का? त्या एक्सची डिग्री किती आहे रे? डोक्यावर काहीच नाही म्हणजे 1 असतो. तर वायचा इंडेक्स सुद्धा किती आहे? 1 आहे. म्हणजे या ठिकाणी एक्स आणि वाय यांचे इंडेक्स 1 आहेत म्हणजे डिग्री 1 आहे. म्हणजे पहिली अट पूर्ण केली. नंबर ऑफ व्हेरिएबल्स 2 आहे तिथं एक्स आणि वाय. डिग्री ऑफ ईच टर्म कंटेन्स व्हेरिएबल इज 1. या एक्सची डिग्री 1 आहे, या एक्सची डिग्री 1, वायची डिग्री 1 आहे. हे दोन्ही कंडिशन पूर्ण केल्या. या ठिकाणी ए बी सी हे काय असले पाहिजे? रिअल नंबर. पण रिअल आहेत पण त्यामधला ए आणि बी च्या व्हॅल्यू मात्र काय? 0 असता कामा नये. हा जो फॉर्म आहे या फॉर्मला काय म्हणतात? या इक्वेशनला काय म्हणतात? जनरल फॉर्म ऑफ अ लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. समजले? ठीक आहे. मी या ठिकाणी फॉर एक्झाम्पल काही एक्झाम्पलच्या या ठिकाणी काही उदाहरणं घेतो इथं. त्यामध्ये आपण ठरवू आपण ते लिनियर इक्वेशन आहे किंवा नाही. एक चार्ट घेतो. हा चार्ट घेतो. या चार्ट मध्ये पहिल्यांदा मी नंबर इक्वेशन आणि इथं इज द इक्वेशन अ लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. हे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल आहे किंवा नाही ते आम्हाला सांगायचं आहे. नंबर 1 फर्स्ट इक्वेशन बघा. 4m प्लस 3n इक्वल टू 12. आमच्या कंडिशन पूर्ण करायच्या. कोणत्या कंडिशन आहेत लिनियर इक्वेशन म्हटल्यावर? नंबर ऑफ व्हेरिएबल्स 2. हे व्हेरिएबल आहेत का बघा? m आणि n हे दोन व्हेरिएबल आहेत. नंबर ऑफ व्हेरिएबल्स 2 म्हणजे पहिली कंडिशन आमची पूर्ण केलेली. सेकंड कंडिशन काय? डिग्री ऑफ ईच टर्म कंटेन्स व्हेरिएबल 1. या m ची डिग्री किती आहे? 1. n ची डिग्री किती आहे? 1. डिग्री म्हणजे काय रे? इंडेक्स. m चा इंडेक्स 1 आहे, n चा इंडेक्स 1 आहे. म्हणजे सेकंड कंडिशन सुद्धा आपली या ठिकाणी पूर्ण केलेली आहे. अजून काय पाहिजे रे? त्यात ए बी सी म्हणजे हा m चा कोइफिशियंट आणि n चा कोइफिशियंट हे 0 असता कामा नये. रिअल नंबर असले पाहिजे पण 0 आहे का यातला कोण? कोण? म्हणजे या ठिकाणी व्हेरिएबल 2 आहेत. देर आर 2 व्हेरिएबल्स. डिग्री ऑफ ईच टर्म कंटेन्स व्हेरिएबल इज 1 and here coefficient of variable are non-zero. Therefore, this equation is a linear equation in 2 variable. म्हणजे yes म्हटलं. म्हणजे दोन 2 व्हेरिएबल मधलं लिनियर इक्वेशन आहे. सेकंड बघा. 3x² मायनस 7y इक्वल टू 30. पहिल्यांदा काय बघायचं? त्यामध्ये व्हेरिएबल कोणते कोणते व्हेरिएबल आहेत रे? हा एक्स व्हेरिएबल आहे आणि या टर्म मध्ये वाय हा व्हेरिएबल. दोन व्हेरिएबल आहेत का? नंबर ऑफ व्हेरिएबल्स 2 आहेत का? आहेत. म्हणजे पहिली कंडिशन आमची पूर्ण केलेली आहे. लिनियर इक्वेशनची पहिली कंडिशन नंबर ऑफ 2 व्हेरिएबल्स. नंबर ऑफ व्हेरिएबल्स 2 ही पहिली कंडिशन आपण पूर्ण केली. सेकंड कंडिशन डिग्री ऑफ ईच टर्म कंटेन्स व्हेरिएबल इज 1. बघूया. ह्या व्हेरिएबल एक्स आहे, त्याची डिग्री किती आहे? इंडेक्स किती आहे इथं? 2 आहे. पण आम्हाला किती पाहिजे? 1 पाहिजे. म्हणजे आमच्या अटीत बसत नाही. ही आमची सेकंड कंडिशन ही पूर्ण करू शकत नाही. म्हणून या इक्वेशनला लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल म्हणायचं का? 2 व्हेरिएबलचं इक्वेशन आहे पण लिनियर नाही, कारण त्याचा इंडेक्स 1 पाहिजे. इथे किती आहे? 2. म्हणून हे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल नाही. म्हणून या ठिकाणी काय लिहू? नो. नो. थर्ड इक्वेशन बघा. स्क्वेअर रूट ऑफ 2x मायनस स्क्वेअर रूट ऑफ 5y इक्वल टू 60. पहिल्यांदा काय बघायचं? ऑब्झर्व करून. या ठिकाणी व्हेरिएबल कोणते आहेत? एक्स अँड वाय.
एक्स अँड वाय हे व्हेरिएबल आहे. दोन व्हेरिएबल आहेत का? आहेत. एक्स आणि वाय हे दोन आहेत. डिग्री ऑफ ईच व्हेरिएबल इज 1 पाहिजे आहे का बघा. एक्सचा इंडेक्स 1 आहे, वायचा इंडेक्स 1 आहे, म्हणजे सेकंड कंडिशन ही पूर्ण केली आपल्याला. थर्ड कंडिशन, त्यांचे कोइफिशियंट हे नॉन झिरो रियल नंबर आहेत का बघा. याचा कोइफिशियंट स्क्वेअर रूट ऑफ 2 हा रियल नंबर आहे. वायचा कोइफिशियंट स्क्वेअर रूट ऑफ 5 रियल नंबर आहे, म्हणजे कोइफिशियंट हे रियल नंबर आहे. म्हणजे सगळ्या कंडिशन पूर्ण केल्या म्हणून हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स आहेत का? आहे. यस. फोर्थ एक्झाम्पल, 0x प्लस 6y मायनस 3 इक्वल टू 0. व्हेरिएबल बघा दोन आहेत काय? आहेत. एक्स अँड वाय टू व्हेरिएबल आहेत. दोन व्हेरिएबल आहेत या ठिकाणी, म्हणजे पहिली कंडिशन पूर्ण. डिग्री ऑफ ईच टर्म कंटेन्स व्हेरिएबल इज 1. हा एक्सचा इंडेक्स किती आहे? 1. वायचा इंडेक्स 1, म्हणजे ह्या दोघांच्याही टर्म मधल्या व्हेरिएबलची इंडेक्स ही 1 आहे, म्हणजे डिग्री 1 आहे. म्हणजे सेकंड कंडिशन सुद्धा पूर्ण केली आहे. आता त्यांचे कोएफिशियंट पाहिजे त्या व्हेरिएबलचे, ते नॉन झिरो रियल नंबर पाहिजे. पण या ठिकाणी बघा एक्सचा कोएफिशियंट किती आहे? 0 आहे. एक्सचा कोएफिशियंट 0 आहे, तो नॉन झिरो नंबर नाही, 0 आलेला आहे. पण आम्हाला तो पद नको आहे, कारण 0 न मल्टिप्लाय केलं तर हा टर्म 0 होते, राहतंय फक्त 3x मायनस 3, म्हणजे टू व्हेरिएबलचे इक्वेशन होऊच शकत नाही ते. म्हणून या ठिकाणी काय म्हणायचं, या ठिकाणी 0 आलंय, ते मला नको होतं. म्हणून आपण काय करू, हे इक्वेशन हे लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल आहे का? नाही. नो. म्हणून इथं मी नो लिहिलं. फिफ्थ इक्वेशन बघा, 0.3x प्लस 0y मायनस 36 इज इक्वल टू. इक्वेशन आहे, पण त्यामध्ये टू व्हेरिएबलचे इक्वेशन आहे का पाहू. व्हेरिएबल कोणताही तर एक्स अँड वाय टू व्हेरिएबल आहेत. पुढे बघा, त्यांची डिग्री 1 पाहिजे प्रत्येकाची. एक्स ची डिग्री 1 आहे, वाय ची डिग्री 1 आहे, म्हणजे डिग्री सुद्धा 1 आहे. पण या ठिकाणी बघा एक्सचा कोएफिशियंट 0.3 हा नॉन झिरो रियल नंबर आहे. पण वायचा बघा, वायचा कोएफिशियंट काय आहे? 0 आहे. तो नको होता मला, इथं नॉन झिरो रियल नंबर पाहिजे होता, म्हणून हे लिनियर इक्वेशन नाही. देअरफॉर हिअर काय लिहू इथं? नो. याच्यात बघा सिक्स्थ इक्वेशन, 4 अपॉन एक्स प्लस 5 अपॉन वाय इक्वल टू. नंबर ऑफ व्हेरिएबल्स 2 आहेत का बघा. एक्स अँड वाय हे 2 व्हेरिएबल आहेत. पहिली कंडिशन पूर्ण केली. सेकंड कंडिशन बघा, डिग्री ऑफ ईच टर्म कंटेन्स व्हेरिएबल इज 1. हे पहिल्या टर्म मधल्या एक्सचा व्हेरिएबल किती आहे? एक्स कुठे आहे रे? डिनॉमिनेटरला. तो जर न्यूमरेटरला आणला तर इथं डिनॉमिनेटरला काय एक्सची डिग्री इंडेक्स 1 आहे. पण तो जर न्यूमरेटरला आणला तर एक्सचा इंडेक्स किती होतो? -1. -1 चालेल का आपल्याला? नाही चालत. आम्हाला काय पाहिजे? 1 पाहिजे. म्हणजे इथे एक्स चा डिग्री -1 होते, वाय ची डिग्री -1 होते. म्हणजे या ठिकाणी लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स नाही. नो. नो. लास्ट एक्झाम्पल, 4xy मायनस 5y मायनस 8 इक्वल टू 0. पहिली कंडिशन, नंबर ऑफ व्हेरिएबल्स 2 आहेत का? आहेत. एक्स वाय, वाय एक्स आणि वाय हे दोन व्हेरिएबल. डिग्री ऑफ ईच टर्म कंटेन्स व्हेरिएबल इज 1. बघा ना, एक्सचा इंडेक्स किती आहे इथं? 1. वायचा इंडेक्स 1, या वायचा इंडेक्स 1. काय म्हणणार? इंडेक्स 1 आहे सर, म्हणजे डिग्री 1 आहे. पण नीट पहा जरा, नीट ऑब्झर्व करा व्यवस्थित. काय दिसतंय बघा,
फर्स्ट टर्म काय बघा 4xy, यातले x ची डिग्री किती 1, y हा सुद्धा व्हेरिएबल तिथे आलाय, त्याची डिग्री किती 1, याची 1 याची 1, 1 + 1 2 डिग्री व्हायला लागली, या ठिकाणी डिग्री किती होते 2, चालेल का नाही, म्हणून दिस इक्वेशन इज नॉट linear equation in two variables, therefore here also no. समजले, म्हणजे लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स कोणाला म्हणायचं नीट समजावून घेतले आपण, लक्षात. पुढे पहा, पुढचा भाग पाहायचा आम्हाला. मग ही लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स आहे, त्यातली सायमल्टेनियस इक्वेशन्स कोणाला म्हणतात ते आपल्याला पाहिजे. सायमल्टेनियस इक्वेशन्स कोणत्या कंडिशन्स अटी पूर्ण केल्या की ते सायमल्टेनियस इक्वेशन. ऑब्झर्व द टू इक्वेशन, खाली दोन इक्वेशन दिलेले आहेत ते ऑब्झर्व करा. फर्स्ट इक्वेशन इज x + y = 40 and second equation is x - y = 2. हे ऑब्झर्व. यामध्ये काय होतंय, आपल्याला सोल्युशन्स काढू आपण या इक्वेशन 1 ची. म्हणजे x आणि y च्या कोणत्या व्हॅल्यू ठेवल्यानंतर याच्या दोन्ही साइड इक्वल होतात. जर x ची व्हॅल्यू 9 ठेवली तर y ची काय ठेवावं लागेल रे 5. 9 + 5 केले की 14 येते, म्हणजे हे एक सोल्युशन. प्लस 7 + 7 केले की 14 येते, म्हणून हे दुसरे सोल्युशन. परत 8 + 6 केलं तरी 14 येते, हे थर्ड सोल्युशन. अशा अनेक सोल्युशन असतील, त्यातले आपण काही सोल्युशन या ठिकाणी घेतले. म्हणजे इक्वेशन 1 ची सोल्युशन 9 5 7 7 8 6 अशा प्रकारचे आपण घेतले. अजून असतील बऱ्यापैकी, बरीचशी असतील, पण त्यातली काही आपण घेतली. इक्वेशन 2 ची सोल्युशन्स बघा. सोल्युशन्स ऑफ इक्वेशन 7 आणि इथं 5 आहे, 7 - 5 2 येते, म्हणून 7 5 एक इक्वेशन सोल्युशन झालं. -2 -4 -2 -+ 4 4 - 2 is 2, दोन्ही साइड इक्वल होतात, म्हणून -2 - 4 हे काय झालं सेकंड सोल्युशन ऑफ द इक्वेशन 2. त्यातली फर्स्ट व्हॅल्यू असते ना की प्रत्येक ठिकाणी ती x असते आणि सेकंड व्हॅल्यू जी असते ती y असते. पुढं 0 - x ची व्हॅल्यू 0 घेतली, y ची व्हॅल्यू -2 घेतली, -2 आणि हे मायनस साइन, +2 = 2 येते, म्हणून 0 - 2 इज ऑल्सो सोल्युशन ऑफ इक्वेशन 2. 5.2 and 3.2, 5.2 घ्यायचं, त्यातनं मायनस करा 3.2, काय राहिलं 2, म्हणजे 5.2 3.2 इज ऑल्सो सोल्युशन ऑफ इक्वेशन 2. 8 6 इथे 8 घ्या, -6 8 - 6 is 2, therefore 8 6 is also solution of equation 2. नीट बघा जरा, इक्वेशन 1 मधलं 8 6 हे एक सोल्युशन आहे, इक्वेशन 2 ला सुद्धा 8 6 हे एक सोल्युशन आहे, म्हणजे 8 6 हे जे सोल्युशन आहे हे सोल्युशन कॉमन सोल्युशन आहे दोन्ही इक्वेशन. दोन्ही इक्वेशनला काय आहे ते कॉमन सोल्युशन आहे. बघा इथं मग लिहिलंय मी 8 6 इज द ओनली वन कॉमन सोल्युशन ऑफ बोथ द इक्वेशन. बघा ना 8 6 सोडून अजून कुठलं कॉमन आहे का या दोघांमध्ये, काहीच नाही, फक्त 8 6 आहे. दिस सोल्युशन सॅटिस्फाई बोथ द इक्वेशन. हे सोल्युशन काय करते 8 6 हे दोन्ही इक्वेशनला सॅटिस्फाय करते. सॅटिस्फाय करते म्हणजे काय करते रे, त्या जर व्हॅल्यू आपण ठेवल्या व्हेरिएबलच्या ठिकाणी तर त्या इक्वेशनच्या दोन्ही साइड इक्वल होतात, म्हणून त्याला सॅटिस्फाय करते असं म्हटलं. हेन्स इट इज द युनिक म्हणजे एकच कॉमन सोल्युशन ऑफ बोथ द इक्वेशन.
ते एकमेव एक सोल्युशन आहे की दोन्ही इक्वेशनला ते सॅटिस्फाय. पण काय म्हणणार मी, when we consider two linear equations in two variables simultaneous, we get unique common solution. Then such set of equation is known as a simultaneous equation. एकच एक सोल्युशन असतं की ते युनिक सोल्युशन असतं. ते युनिक सोल्युशन हे त्या इक्वेशन्सला, मग दोन असतील किंवा दोन पेक्षा जास्त सेट ऑफ इक्वेशन्स त्यांना सॅटिस्फाय करत असेल तर त्या इक्वेशन्सना काय म्हणायचं, सायमल्टेनियस इक्वेशन्स असं म्हटलं जातं. समजलं? लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स कोणाला म्हणतात ते पाहिजे या व्हिडिओमध्ये. शिवाय सायमल्टेनियस इक्वेशन्स म्हणजे काय तेही आपण पाहिलेलं आहे. मग अशी सायमल्टेनियस इक्वेशन्स कशी सॉल्व्ह करायची ते आपल्याला पुढील भागामध्ये पाहिजे. ते आपल्याला प्रॅक्टिस सेट 5.1 मधली उदाहरणं आपल्याला सोडवायची आहे. तोपर्यंत लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स नीट पहा कशाला म्हणतात, सायमल्टेनियस इक्वेशन्स म्हणजे कोणती तेही नीट अभ्यास. पुढील व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 5.1 मधील उदाहरणे आपण सोडवणार. तोपर्यंत व्हिडिओ पहा, व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा, व्हिडिओना लाईक करा, व्हिडिओना शेअर करा आणि जर अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर स्टँड अप मॅथ्स बाय सुरेश शिंदे या चॅनलला सबस्क्राईब करा.